नेतृत्व करण्याची कला. असे म्हटले जाते की महान व्यक्ती जसे आचरण करतात त्या दिशेत सर्वजण जातात. असे दिसून येते की महान व्यक्ती ज्या मार्गावरून चालतात सर्वजण त्यांचेच अनुकरण करतात, ज्यामुळे त्यांना सफलता प्राप्त होते. नवीन विचार, नवीन मार्ग, नवीन गोष्टींचा स्वीकार करून तसेच वास्तविकतावादी दृष्टिकोनाचा स्वीकार केल्याने व्यक्ती नेतृत्व करण्याच्या कलेत निपुण होत जातो. एकता, शिस्तबद्धपणा, दृढ मनोबल, लोकांना एकत्रित करण्याची कला आणि परोपकाराची वृत्ती हे सर्व गुण नेतृत्व कलेचा पाया आहे. एक कुशल नेता नेहमीच लोककल्याणाला प्राथमिकता देतो. युद्ध क्षेत्रात सेनापती सर्वप्रथम जातो आणि सर्वात शेवटी बाहेर पडतो. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे बोलणे आणि आचरण एकसारखेच असते. प्रसंग: सम्राट चंद्रगुप्त मौर्य एक वेळेस शिकारी करता जंगलात खूप दूर निघून गेले. दुपार झाल्यावर एका गावात थांबून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. स्वयंपाक्याने जेव्हा बघितले की त्याने आणलेल्या सामानात मीठ नव्हते, तेव्हा तो जवळच्या गावातून मीठ घेऊन आला. चंद्रगुप्त यांनी सेवकाला विचारले की तू मिठाचे पैसे दिलेस? यावर सेवक म्हणाला की इतक्याशा मिठाचे पैसे द्यावे लागतील. यावर चंद्रगुप्त म्हणाले की हो, लगेच जाऊन मिठाचे पैसे देऊन ये. भ्रष्टाचाराची सुरुवात अशा छोट्या छोट्या चुकातूनच होते. आज जर मी ही छोटीशी गोष्ट पैसे न देता आणली तर उद्या माझा एखादा कर्मचारी एखादी मूल्यवान वस्तू देखील विना पैसे देता घेऊन जाईल आणि हळूहळू प्रजेमध्ये असा भ्रष्टाचार करणे सुरू होईल. माझे गुरु चाणक्य यांनी मला शिकवले आहे की नेतृत्व करणारा राजा अथवा मुख्य व्यक्ती यांना प्रजेकडून ज्या आचरणाची अपेक्षा असेल ते गुण त्यांनी स्वतः आचरणात आणले पाहिजेत. म्हणूनच नेतृत्व करणारा व्यक्ती आपल्या आचरणानेच शिकवतो. नेतृत्व कलेच्या विकासासाठी धारण करण्यास मुख्य गुण: 1. गुणग्राहीपणा. 2. निरहंकारी भावना. 3. शिकण्याची प्रबळ इच्छा. 4. समानतेचा दृष्टिकोन. 5. यथार्थ निर्णय करण्याची आणि परखण्याची शक्ती. 6. कोणतीही गोष्ट प्रथम स्वतः करून मगच दुसऱ्यांना सांगावी. प्रश्न: 1. नेतृत्व करण्याच्या कलेसाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता आहे? 2. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?